नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्हाला माहीत असेल की आपण आर-टी संदर्भामध्ये आपण नवीन अपडेटबद्दल माहिती तुम्हाला व्हिडिओज वगैरे देत असतो आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक महत्त्वपूर्ण माहिती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ पण आजचा खूप तेवढाच महत्त्वाचा असणार आहे, कारण तुम्हाला माहीत असेल की पहिल्या लिस्टमध्ये ज्या पालकांचं त्याच्यामध्ये सिलेक्शन वगैरे झाले, त्यांनी भरपूर सारे असे प्रयत्न करून त्यांचे डॉक्युमेंट पण व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफायला दिलेत, त्यांना ॲडमिट कार्ड वगैरे भेटला, परंतु त्याचा आणखी प्रवेश निश्चित झालेला नाही आहे. तर यामागचं नक्की काय कारण असू शकतं, आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर तुम्हाला माहीत असेल की ती शिक्षण समिती जी गठीत केली तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी, त्यामध्ये तुम्हाला खूप उडाउडीची उत्तर भेटतात किंवा त्यांच्यामागे जर कामाचा जास्त दबाव असेल तर ते असं करू शकतात. त्यामुळे तुम्हाला माहीत असेल की थोडासा तुम्हाला वेळ लागू शकतो. तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला आणखी थोडासा वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आता ह्या प्रत्येक पालकांच्या मनामध्ये एक असा प्रश्न निर्माण झालेला आहे की आता तुम्ही आत्तापर्यंत पाहू शकता 71,049 ॲडमिशन आता फक्तपर्यंत कन्फर्म झालेले आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये तर आहे तो विषय तर पूर्णपणे वेगळाच आहे. सिलेक्शन झालेले स्टुडंट होते आतापर्यंत 1,05,811 एवढे स्टुडंट त्यामध्ये सिलेक्शन झाले होते, परंतु आता बऱ्याचशा लोकांचा आणखी प्रवेश आणखी बाकी आहे. तुम्ही जर विचार केला तर 71,049 आणि 1,05,811 याच्यामध्ये खूप सारा असा डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळतो. तर याचं मेन असं कारण असू शकतं की भरपूर साऱ्या पालकांनी त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफायला दिलेले आहेत, परंतु ज्या पालकांनी त्यांचं रेंट ॲग्रीमेंट तिथं सबमिट केलेलं आहे, असं अंदाजानुसार सांगितलं जात आहे की ज्यांनी लोकांनी रेंट ॲग्रीमेंट दिलं तिथं त्यांची समिती तुमची एक होम व्हिजिट करून तुमचं प्रत्यक्षात व्हेरिफिकेशन करणार आहे. कारण भरपूर साऱ्या अशा लोकांनी काय केलं की चुकीचे ॲड्रेस वगैरे त्यांचा नंबर लागलेला आहे. शिक्षण मंडळाचं एवढंच म्हणणं आहे की कोणत्याही गरजू व्यक्तीचा प्रवेश नाकारला जाऊ नये, त्यामुळे एकदम काटेकोरपणे ते व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की आजची आहेच तेवढीची 30 तारीख. तर भरपूर साऱ्या पालकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आता याची डेट वगैरे वाढून मिळेल का, किंवा आपला प्रवेश वगैरे कॅन्सल होईल का. तर असं काहीही होणार नाही आहे. तुम्हाला माहीत असेल की एकदा आर-टीमधून नंबर लागल्या विद्यार्थ्यांचा नंबर कधीच कॅन्सल वगैरे होत नसतो. आणि तर वेटिंग लिस्टमध्ये पालकांना आणखी एक काळजी लागून आहे की जर आता आपला प्रवेश पुढे ढकलला जाऊ शकतो की काय. तर याबद्दल अशी काही अधिकृत सूचना तर आलेली नाही आहे. तर जर आपले असे एखादी अधिकृत सूचना आली तर नक्कीच आपल्या व्हिडिओद्वारे आपण सांगण्याचा प्रयत्न वगैरे करू. आणि वेटिंग लिस्टमध्ये आणखी एक मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही बघू शकता की वेटिंग लिस्टमध्ये जर आत्ता पहा तुम्ही 71,000 ॲडमिशन पूर्णपणे कंप्लीट झालेले आहेत. आता काही बाकी आहेत, त्यामधले आणखी बाकी होईल. त्यांना काही डेट वगैरे वाढवून मिळते का, हे आणखी एक वेगळं रिझन आहे. शक्यतो त्यांना डेट वाढवून मिळू शकते, कारण तुम्हाला माहिती आहे की जवळजवळ आणखी 50,000 ॲडमिशन्स वगैरे बाकी आहेत. तर हे ॲडमिशन कंप्लीट झाल्याच्या नंतर आपली दुसरी लिस्ट वगैरे लागेल आणि दुसऱ्या लिस्टमध्ये तुमचा जर नंबर त्यामध्ये लॉटरीमध्ये पिकअप केला तर वेल अँड गुड, नाही तर तुम्ही तुमचं ॲडमिशन हे दुसऱ्या एखाद्या कुठल्या स्कूलमध्ये तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच की जे आपले जे 30 तारखेच्या पालकांचा जो व्हिडिओ होता त्यांच्या मनामध्ये प्रश्न होते की जर आमचं डॉक्युमेंट आज डेट वगैरे क्रॉस झाली की आमचं ॲडमिशन कॅन्सल होतं की काय, याबद्दल तुम्हाला माहिती सांगायची होती. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.